ठीक आहे बघा. आज आपला टॉपिक आहे इव्हॉल्युशन. काय इव्हॉल्युशन? आता तुम्हाला तर माहिती आहे की आपण कोणत्या ना कोणत्या प्रजातीपासून काय झालेलं, इव्हॉल्व्ह झालेलं आहे. काय झालेलं आहे? इव्हॉल्व्ह झालेलं आहे. इट मीन्स की आपण पहिल्यापासून माणूस म्हणून जन्माला आलो का? नाही. मग आता सर इव्हॉल्व्ह झालो, दॅट मीन्स आपण काय झालो, म्हणजे कुठून इव्हॉल्व्ह झालो, कसं इव्हॉल्व्ह झालो, हे सगळं आपल्याला या इव्हॉल्युशन मध्ये शिकायचं. आता इव्हॉल्युशनच्या नंतर फर्दर पुढे जेव्हा जातात त्यावेळेस तुम्हाला इव्हॉल्युशनचे प्रूफ भेटतील की कोणत्या बेसिसवरती आपण म्हणतोय की आपण पहिल्यापासून माणूस म्हणून जन्माला नाही आलो. आता इव्हॉल्युशन ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस आपल्याला शिकणं इम्पॉर्टंट आहे की सगळ्यात बेसिक कन्सेप्ट की माणूस हा पहिले माणूस नव्हता. माणूस हा पहिले कोण होता? माकड होता. तुमचे पॅरेंट्स पहिले कोण होते? माकड होते. माझे पण पॅरेंट्स पहिले कोण होते? माकड होते. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक म्हण प्रचलित आहे, परत माकडासारखं काय वागू लागला. म्हणजे पहिले आपण माकडापासून उत्पत्ती आपण तयार झालो, त्यानंतर आपण परत माकडासारखं बनायला लागलो. एक मराठीची कोरिलेटेड म्हण. बघा, खूप वर्षांआधी काय झालं होतं की एका आपली जी पृथ्वी होती, पृथ्वी म्हणण्याच्या आधी, आता तुम्हाला माहिती आहे आपली एक सोलर सिस्टीम आहे. सोलर सिस्टीम मध्ये एक सन आहे, एक प्लॅनेट आहे, खूप सारे प्लॅनेट्स आहेत, त्याच्या बरोबरीनं काहीतरी हजारांना मून आहेत, बरोबर. तर हे पहिले काहीच नव्हतं. एक बिग बँग थिअरी ऐकली असेल तुम्ही की पहिले खूप मोठा ब्लास्ट झाला, त्याच्यापासून नंतर सगळ्यांची उत्पत्ती झाली वगैरे वगैरे. त्याच्या आधीची एक कंडिशन आहे, त्या आधी काय होतं, पूर्ण सन्नाटा होता. पूर्ण सन्नाटा म्हणजे पूर्ण ब्लॅक कलरचं एक काय म्हणतात त्याला स्पेस, आणि त्याच्यामध्ये काहीच नाही, काहीच नव्हतं. तर त्या सिच्युएशनला एक हेलियम आणि हायड्रोजन नावाचे दोन एलिमेंट्स आहेत जे आपण शिकणार आहे पुढे पण आपल्याला शिकायचे ते. तर हेलियम आणि हायड्रोजनचे जे एलिमेंट्स आहेत, या हेलियम आणि हायड्रोजनचे एक वादळ तयार झालं. बवंडर बघितलेलं असेल ना, हवेच्या याच्यामध्ये तयार होतं, तसं वादळ तयार झालं आणि त्यांच्यामध्ये ब्लास्ट झाला. त्यांच्यामध्ये ज्यावेळेस ब्लास्ट झाला तर त्या ब्लास्ट मधून, तो ब्लास्ट एवढा मोठा, एवढा खतरनाक होता की त्याच्यामधून खूप सारी एनर्जी बाहेर पडली. आता कधी पण लक्षात ठेवा, दोन प्रकारची एनर्जी असतात रिएक्शन मध्ये, एक असते एंडोथर्मिक एनर्जी आणि एक असते एक्झोथर्मिक एनर्जी. एंडोथर्मिक एनर्जी म्हणजे काय की रिएक्शन होण्यासाठी आपल्याला बाहेरून एनर्जी द्यावी लागते, जसं की तुमची चहा बनवण्यासाठी आपण बाहेरून हीट देतो. पण एक्झोथर्मिक एनर्जी म्हणजे काय की ज्यावेळेस ती रिएक्शन होती तर बाहेर एनर्जी पडते. जर एखादं एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आपण जर पातेली एकमेकांना घासली किंवा दगड एकमेकांना घासली, त्यांची रिएक्शन होते, त्याच्या बाहेरून काय, त्याच्यामधून काय नाही, एनर्जी बाहेर पडते, कधी कधी थिनकी बाहेर पडते, बघितलं असेल ना कधी ना कधी. मग ह्या हायड्रोजन आणि हेलियमच्या आवरणातून काय झालं, खूप मोठा ब्लास्ट झाला आणि ह्या ब्लास्ट मधून आपल्याला खूप सारे मातीचे कण भेटले. आता मातीचे ज्यावेळेस कण भेटले तर ते मातीचे धुळीचे कण काय झाले, एकमेकांमध्ये बाइंड होत गेले आधीसिव्ह कोहेसिव्ह फोर्सने. तर ते बाइंड होत गेले. त्याच्यापैकी काही काही दगड जे ते कित्येक तरी 1000 किलोमीटरची रेडियस त्यांनी बनवली. त्याच्यामधून एक गोळा बाहेर आला, दुसरा गोळा बाहेर आला, असंच एक गोळा पृथ्वी म्हणून बाहेर पडला. माझ्या पृथ्वीवरती पण काय होतं, हायड्रोजन आणि हेलियमच होते. काय होते? हायड्रोजन आणि हेलियम. आता ते हायड्रोजन आणि हेलियम काय झाले, त्यांच्यामध्ये रिएक्शन होऊन पृथ्वी असा गोळा बनला की ज्याच्यावरती फक्त लावा होता. लावा कळतो ना काय असतो, गरम, ते बघितलं असेल तुम्ही कधी लावा स्फोट होता, फक्त लावा होता पृथ्वीवरती, कुठंच काही नव्हतं, काहीच नाही. मग त्या लावातून वाफा तयार होत गेल्या. त्या वाफेमधून काय पडलं, पाऊस पडला. मग पाऊस पडत 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 एक कंडिशन अशी आली पृथ्वीवरती की तिथं फक्त आणि फक्त पाणीच होतं, फक्त पाणी पृथ्वीवरती. मग पूर्ण पृथ्वी भरलेली होती पाण्याने. मग त्या पाण्यामध्ये कुठेतरी एक नवीन जीव तयार झाला. मग त्या नवीन जीवापासून दुसरा जीव तयार झाला, दुसऱ्या जीवापासून परत तिसरा जीव तयार झाला. इट्स अ ब्युटिफुल फेनॉमेना, म्हणजे इतकं सुंदर फेनॉमेना आहे हा. जर तुम्ही इमॅजिन केला तर विचार करा, एका पाण्यामध्ये जीव तयार होतो, तो जीव कित्येक तरी करोड वर्षानंतर जमीन तयार झाल्यानंतर जमिनीवरती येतो, आणि तो जीव जमिनीवरती आल्यानंतर एक मोठं रूप घेतोय, आणि ते मोठं रूप नंतर माकडामध्ये बदलते, मग ते माकड परत मग माणसामध्ये बदलते. म्हणजे तुम्ही एक इमॅजिनेशन करा की एका सिंगल एलिमेंट पासून जेवढं मोठं जग घडलेलं आहे, एक इमॅजिनेशन केलं तर म्हणजे किती मोठं आपण सफर हे केलेलं आहे. मग हा सफर काही असा नसतो की लगे म्हणजे सर समजा मला एखादं बेसिक नेसेसिटी किंवा एखादं बेसिक कॅरेक्टर पुढच्या जन्मामध्ये पाहिजे, लगेच होणारा मुलगा त्याच कॅरेक्टरने जन्माला येईल असं नसतं. याच्यामध्ये खूप साऱ्या पिढ्या जाऊ द्यावा, म्हणजे जवळपास त्या माणसाला, म्हणजे त्या पहिल्या सेलला आणि आपल्याला जवळपास 3 बिलियन किंवा 4 बिलियन 5 बिलियन वर्ष झालेले. 5 बिलियन वर्ष कळतंय का तुम्हाला?
किती मोठा टाइम आहे. अशामध्ये आपण जन्माला बिलियन इयर्स, हे असते इव्होल्युशन. आता इव्होल्युशन शिकत असताना तुमच्या एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन आहे तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रोटीन बद्दल. राईट नोट ऑन कॉम्प्लेक्स प्रोटीन वाटतं असं काहीतरी आहे. तर मी ह्या कन्सेप्ट मधून तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रोटीन बद्दल पण शिकवणार आहे. कॉम्प्लेक्स प्रोटीन बद्दल जर का तुम्हाला विचारलं 5 मार्क्ससाठी तर कसं लिहायचं हे पण शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला उत्तर लिहून देणार नाही, पण तुम्हाला एक कॅटेगरी लिहून देतो, एक डायग्राम लिहून देतो, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की कॉम्प्लेक्स प्रोटीन कशी बनली असते. ठीक आहे, स्टार्ट करायचं इव्होल्युशन. इव्होल्युशन खूप छोटा टॉपिक आहे, बट हा एक टॉपिक आहे स्टुडंट इंटरॅक्शन सोबत, म्हणजे टीचर स्टुडंट इंटरॅक्शन. एक काय म्हणतात त्याला, सायन्सचा एक काय म्हणतात त्याला, एंटरटेनिंग पार्ट असतो बघा, की काही काही लोकांना सायन्सचा तेवढाच एक पार्ट आवडतो. तर तसा एक पार्ट आहे जिथं आपण एक इमॅजिनेशन तयार करू शकतो स्टुडंटच्या लाईफ मध्ये, आणि त्याला एक इमॅजिनरी पर्स्पेक्टिव्ह विचार करण्यासाठी भाग पाडू शकतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला इव्होल्युशन मध्ये खूप सारे कन्सेप्ट शिकायचे, की कोणते कोणते माणसं आले, कोणत्या कोणत्या वर्षाला कोणता कोणता माकड रिप्लेस झाला. मग माकड म्हणजे अॅनिमल्स पहिले समुद्रात राहत होते, ते समुद्रातून बाहेर कसे आले, बाहेर आल्यानंतर मग त्यांनी हाताचा वापर कसा केला, मग त्यांनी पायावर चालणं कसं सुरू केलं. आता माकडांना शेपूट असते, मग माणसांना का नाही, माणसांना ऍक्च्युअली शेपूट आहे, बट ते एका बोनच्या फॉर्मॅटमध्ये, ती आपल्या पार्ट जी मागे स्पायनल कॉर्ड आहे ना, त्याला एक बोन, तो आपण पुढे शिकू. पण सांगण्याचा मुद्दा असा की याच्यातून तुम्हाला शिकायला भेटेल की हाऊ द लाईफ इज स्टार्टेड, म्हणजे लाईफ कशी सुरू झाली. म्हणजे पहिले मुलगी आली का अंडा आला, हे तुम्हाला याच्यातून इनफॅक्ट थोडी शॉर्ट नोट वरती काय होईल कळायला सुरुवात होईल. ठीक आहे, सो इव्होल्युशन स्टार्ट करू. इट्स अन ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. ग्रॅज्युअल चेंज म्हणजे एखादी गोष्ट चेंज होते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. आता बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये चेंज होणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या, जसं की आपण पहिले बोललो माकडांमध्ये काय असते, शेपूट असते. आता ती आपल्यामध्ये आहे का, नाही. काही काही माणसांमध्ये शेपटी असतात, किडे असतात, पण ते शेपटीचे जागी थोडक्यात शेपूट नसते, दुसरं काहीतरी असतं. तर म्हणायचा मुद्दा असा की ती शेपूट कट होण्यासाठी पण एक वेळ लागला. आता तो वेळ खूप असा छोटा होता का, की बाबा 10 वर्षानंतर लगेच कट झाली, 20 वर्षानंतर लगेच कट झाली. त्याला मिलियन्स ऑफ इयर लागली, लाखो वर्ष लागली. लाखो वर्षानंतर एक माणूस जन्माला आला, परत दुसरा आला, मग कमी 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 होत 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 मग एक कंडिशन अशी आली की ज्या वेळेस शेपूटच नाही होती. समजलं? हा असतो इव्होल्युशनचा परिणाम. दॅट ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, म्हणजे खूप जास्त टाइम लागतो. लॉंग ड्युरेशन म्हणजे छोटा मोठा नाही, 100-200 वर्षाचा नाही, 1000-1500 वर्षाचा नाही, 1,00,000-1,50,000 वर्षाचा टाइम लागतो. कधी कधी कोटी वर्ष लागतात एखादी गोष्ट चेंज होण्यासाठी. समजते? स्लो गोईंग प्रोसेस आहे, खूप हळू प्रोसेस आहे, खूप हळूहळू हळू जलते. आता एवढा टाइम लागतो म्हणजे कोण आम्ही पेशन्स बाबा एवढे वर्ष थांबा, कोण जगणार एवढे वर्ष बघण्यासाठी. समजते? तर खूप स्लो गोईंग प्रोसेस आहे, थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव. याच्यामधून काय होतं की एखाद्या ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट अचीव होते. आता तुम्हाला एक ऐकून असं भारी वाटेल की सापाला पण आधी पाय होते. सापाचे जे अँसिस्टर आहेत ना आधीचे, म्हणजे अँसिस्टर म्हणजे त्याची ग्रँड 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 पंजोबाची म्हणजे असे लाखो पंजोबाच्या आधी जेव्हा एक माणूस होता साप, तर त्यावेळेस त्याला पाय होते, खूप सारे पाय होते, पण त्यांनी त्या पायांचा उपयोग केला का, नाही केला. दॅट्स वाय त्याची पाय पण काय झाली, डिमिनिश झाली. समजते? नेक्स्ट, formation of new species due to the changes in the specific character of several generation of living organism as a response to a natural selection is called evolution. आता इव्होल्युशन ची थोडक्यात तुम्हाला डेफिनेशन दिली. इव्होल्युशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, म्हणजे एक नवीन स्पेसिस तयार होणार. इव्होल्युशन म्हणजे काय, एक नवीन स्पेसिस तयार होणार. पण जी नवीन स्पेसिस एका जनरेशन नुसार तयार होते. आता बघा, कोरोनाचा काळ होता, आपल्याला कोरोना सोबत राहण्याची एक सवय होती का, आपण ऍडॅप्ट करू शकत होतो का कोरोनाला, त्या सिच्युएशनला. ज्या वेळेस प्राईम मिनिस्टरने आपल्या इकडे लॉकडाऊन लावलं, लॉकडाऊन ज्या वेळेस लावलं त्यावेळेस तुम्हाला माहित होतं का की लॉकडाऊन नावाची कन्सेप्ट असते म्हणून, माहित होती? लॉकडाऊन मध्ये जे आई वडील मुलांना म्हणत होते की मोबाईल वापरायचा नसतो, मोबाईल चुकीचा असतो, त्याच आई वडिलांनी लॉकडाऊन मध्ये पोरांना मोबाईल आणून दिला. कशासाठी? अभ्यासासाठी. म्हणजे पूर्ण गोष्टी कशा झाल्या, ऑनलाईन झाल्या. कशा झाल्या, ऑनलाईन. म्हणजे तुम्ही ती गोष्ट ऍडॅप्ट केली. काय केली, ऍडॅप्ट. त्या एन्व्हायरमेंट सोबत जगायला तुम्ही शिकले, बरोबर आहे. आणि जर का त्या एन्व्हायरमेंट सोबत लोक जगायला शिकले नसते तर मग मेले असते. ऑफकोर्स ते सर्व्हाइव्ह करू शकले असते का, नाही. याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नेचर पण अशा लोकांना सिलेक्ट करतं जो माणूस कॅपेबल असेल. आता कसं, मला एक गोष्ट सांगा, नेचर मध्ये एक फेनॉमेन आहे, बरोबर. जर का एखादा घास असेल किंवा गवत असेल, गवताला कोण खातं, हरण किंवा बकरी खाते. बकरीला कोण खातं, वाघ खातो.
मग आता नॅचरल क्रायटेरिया काय आहे की आता हा सिक्वेन्स तर चालत राहणार, गवताला बकरी खाणार, बकरीला वाघ खाणार, वाघ नंतर मरून जाणार. पण जर का तुम्ही बकरी आणि वाघाची गोष्ट घेतली तर बकरी कधी जिवंत राहील? ज्यावेळेस ती सर्व्हाइव्ह करायला शिकते, ज्यावेळेस ती वाघापासून वाचत, त्यावेळेस ती जिवंत राहील. तर ह्या नॅचरल प्रोसेसला किंवा ह्या नॅचरल ऑब्स्टॅकलला जे कोणी माणूस अडॅप्ट करतं किंवा त्याच्यावरती सर्व्हाइव्ह करायला शिकतं, नेचर सुद्धा अशाच माणसाला पुढे नेतं. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय की नेचर अशाच माणसाला पुढे नेतं की जे टाइम नुसार बदलतो. टाइम नुसार काय होतो? बदलतो. आता मला एक गोष्ट सांगा, अश्मयुगीन माणूस तुम्ही बघितलाय तुमच्या इतिहासामध्ये, तुमच्या हिस्ट्रीच्या बुक्स मध्ये तुम्ही बघितलाय अश्मयुगीन माणूस कोण होता? मग अश्मयुगीन माणूस कशावरती जगायचा? मांस वगैरे शिकार करून जगायचा. आता तुम्हाला पॉसिबल आहे का? आता शाळेतून गेल्यानंतर तुम्हाला शिकायला जावं लागतं का? हे तुम्ही शिकार करून 2-4 टमाटे फोडून येतो, असं काही आहे का? का नाहीये? कारण की तुम्ही टाइम नुसार काय झाले? अडॅप्ट झाले. तुमचे अँसेस्टर टाइम नुसार काय झाले? अडॅप्ट झाले. आत्ताची गोष्ट घ्या, 2005 पर्यंत तुमचा जन्म कितीचा आहे? 2005 किंवा 2006-7 वगैरे 10 ठीक आहे 10. 2010 पर्यंत लोक मोबाईलवरती डिपेंडेंट पण नव्हते. म्हणजे जर का तुम्ही 1950 जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जर का विचार केला तर लोक नाही का त्यावेळेस इमॅजिन पण करू शकत नव्हते की कोणता माणूस असं मोबाईलवरती दिसल, व्हिडिओ कॉल होऊ शकतो, असं कधी इमॅजिन पण करू शकत नव्हते. आता तुमच्या त्याच्यामध्ये कधी पबजी जेव्हा आला, मुलांना माहित असेल, पबजी ज्यावेळेस आला त्यावेळेस तुम्ही इमॅजिन करू शकत होता की 100 प्लेअर एक साथ खेळू शकतील म्हणून? नाही खेळू शकत. पण जसं जसा टाइम बदलतो, जशी जशी टेक्नॉलॉजी येते, तसं जसं जर तुम्ही अडॅप्ट करत गेले तर तुम्ही सर्व्हाइव्ह व्हाल. आज तुम्हाला मोबाईल चालवता येतो, दॅट्स वाय तुम्ही तुमच्या घरामध्ये इंटेलिजंट आहात. आज तुम्हाला मोबाईल चालवता येतो ना, तुम्हाला जर का मेसेज पाठवायचा असेल, तुम्हाला व्हॉट्सअप उघडायचं असेल, व्हिडिओ वगैरे करायचे असतील, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर तुम्हाला ते करता येतं. तर त्याच्यामुळे तुम्ही कशा हुशार आहात. पण तुमच्या आई वडिलांना ते इझिली जमतं का? नाही. म्हणून ते ह्या प्रकृतीसोबत किंवा ह्या जनरेशन सोबत ते मॉडिफाय झाली का? नाही झाले. मग नेचर सुद्धा अशाच लोकांना पुढे नेतं जे असेच लोक सर्व्हाइव्ह करू शकतात अशा कंडिशन मध्ये, जे लोक जनरेशन नुसार पुढे जातात. समजते? जे स्वतःला अडॅप्ट करतात. आणि ह्या अडॅप्टेशनच्या प्रोसेसला नॅचरने सिलेक्ट केलेल्या पर्सन्सलाच किंवा सिलेक्शन मेथडलाच काय म्हणता येतात? इव्होल्युशन. काय म्हणतात? इव्होल्युशन. आता सर तुम्ही कॉम्प्लेक्स प्रोटीन बद्दल सांगणार होते. सो कॉम्प्लेक्स प्रोटीन कशी बनले? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की पृथ्वीवरती काय होतं, सगळ्यात आधी लावा होता, नंतर पृथ्वी कशाने झाकली गेली? पाण्याने झाकली गेली. सगळ्या पृथ्वीवरती काय होतं? पाणी होतं. मग ह्या पृथ्वीवरती जवळपास 3.5 बिलियन years ago life process is start. म्हणजे जवळपास 3.5 बिलियन वर्षांआधी काय झालं? लाईफ प्रोसेस सुरू झाली. म्हणजे लाईफ प्रोसेस सुरू होण्याचं मिनिंग काय आहे की तिथून तुमची लाईफ स्टार्ट झाली इन द सेन्स की तिथं पहिले सेल आला किंवा एखादे एलिमेंट्स आले, ते एलिमेंट्स नंतर कंपाऊंड तयार केले, कंपाऊंड नंतर मिक्सचर तयार झाले वगैरे वगैरे. आता हे इथून तुमचं स्टार्ट होते कॉम्प्लेक्स प्रोटीन. काय स्टार्ट होते? कॉम्प्लेक्स प्रोटीन. आता बघा, पहिले काय तयार झाली? सिंपल एलिमेंट्स तयार झाले. आता सिंपल एलिमेंट्स म्हणजे कोणते एलिमेंट्स? आता जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, सिंपल एलिमेंट्स म्हणजे कोणते? हेलियम सर, हायड्रोजन, हेलियम सारखे एलिमेंट्स पृथ्वीवरती होते. तर ते पृथ्वीवरती पहिले तयार झाले. आता ह्या एलिमेंट्सनी काय केलं? कंपाऊंड, सिंपल कंपाऊंड तयार केले. सिंपल कंपाऊंड म्हणजे कोणते? याच्यापासून काय तयार होईल? पहिले तर काय होता? वॉटर होता. मग या वॉटर पासून आणखी काही दुसरे एक्झाम्पल्स वगैरे कंपाऊंड्स वगैरे तयार झाले. मग ह्या कंपाऊंड्स पासून काय झाले? मिक्सचर तयार झाले. काय झाले? मिक्सचर तयार झाले. हा 3 सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिली कोण तयार झाली? सिंपल एलिमेंट्स, नंतर कोण झाले? सिंपल कंपाऊंड्स, नंतर मिक्सचर. मग आता ज्या वेळेस हे कंपाऊंड किंवा हे मिक्सचर वगैरे तयार झाली, ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ द टाइम ह्या मिक्सचरनी पहिला प्रिमेटिव्ह सेल तयार केला. फर्स्ट प्रिमेटिव्ह सेल, ज्याला की आपण प्रोटोप्लाझ्म म्हणून नाव असतं. पहिल्या प्रिमेटिव्ह सेलचं नाव काय होतं? प्रोटोप्लाझ्म. काय होतं? प्रोटोप्लाझ्म. म्हणजे पहिले काय होतं? पृथ्वीवरती फक्त काय होतं? तुम्हाला पाणी बघायला भेटतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल एलिमेंट्स म्हणजे अगदी सिंपल एलिमेंट्स हे तुम्हाला दिलेले आहेत ना, हे सगळे एलिमेंट्स आहेत. हायड्रोजन, हेलियम, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे वगैरे जे असतील
मग त्या एलिमेंट्स मिळून काय केलं, कंपाऊंड तयार केलं. त्याच्यामध्ये मग तुमचे कोणतेही कंपाऊंड असू शकतात. त्याच्यामध्ये तुमचे ऑर्गॅनिक कंपाऊंड पण असू शकतात आणि किंवा त्याच्यामध्ये तुमचे इनऑर्गॅनिक कंपाऊंड पण असू शकतात. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय, तुमची जी बॉडी आहे, ह्युमन बॉडी किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी, ती बेसिकली ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून बनलेली असते. त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन वगैरे येतात. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी बनलेली असते, ज्या कंपाऊंड पासून त्यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणलं जातं. सिंपल डेफिनेशन, खूप डीप मध्ये जायची गरज नाही. पहिले काय तयार झाले, सिंपल एलिमेंट्स, नंतर सिंपल कंपाऊंड्स लाईक वॉटर वगैरे वगैरे, नंतर कोण झाले, मिक्सचर तयार झाले. मग ह्या मिक्सचरने सोबत मिळून काय केला, पहिला प्रिमेटिव्ह सेल तयार केला. आणि हा पहिला प्रिमेटिव्ह सेल म्हणजे याला काय नाव दिलं आपण, प्रोटोप्लाझ्मा. म्हणजे कन्सिडर करा एक असा काहीतरी सेल तयार झाला पाण्यामध्ये, पहिला प्रिमेटिव्ह सेल. ठीक आहे. नंतर याचं झालं रिप्रोडक्शन. काय झालं, यांनी स्वतःला रिप्रोड्यूस केलं. रिप्रोड्यूस केलं म्हणजे 1 चे 2, 2 चे 4, 3 चे 4 चे 8, 8 चे 16, 16 चे 32, असं करत 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 एक ग्रुप तयार झाला. मग आता नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय सर, नॅचरल सिलेक्शन म्हणजे आता सपोज ह्या एका प्रिमेटिव्ह सेल पासून एवढे सेल्स तयार झाले आणि हे काय करताय, जे मिक्सचर किंवा कंपाऊंड तयार झाले, ह्या कंपाऊंड पासून काय करतात, स्वतःचं जीवन चालवत आहेत. म्हणजे ते बाहेरून काय करतात, जे कंपाऊंड तयार झालेले आहेत ना, ते कंपाऊंड पासून काय करतात, अन्न पाणी वगैरे कन्झ्युम करतात. आणि एवढ्या ग्रुप ऑफ सेलनी काय केलं, ह्या ग्रुप ऑफ सेलनी स्वतःला अडॅप्ट केलं. म्हणजे कंडिशन नुसार अडॅप्ट केलं म्हणजे काय, की त्यांनी आपलं जीवन या कंपाऊंड वरती डिपेंडेंट करून टाकले. की जेवढे जसे जसे कंपाऊंड भेटतील तसं तसं मी खात जाईल, तसं तसं मी वाढत जाईल आणि स्वतःची प्रजाती वाढवते. पण बाकीचे जे सेल होते त्यांनी त्या सिस्टीमला अडॅप्ट केलं का, नाही केलं. मग नेचर काय करतं, ज्यांनी अडॅप्ट केलं ना त्यांनाच पुढे नेतं, त्यांनाच जगवतं. आणि जे अडॅप्ट करत नाही त्यांना काय करतं, डिमिनिश करून टाकतं, बाहेर काढून टाकतं. याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन. हे पुढे तुम्हाला शिकायचंच आहे, पुढे डार्विनच्या थेअरीमध्ये आपण शिकणार आहे. पण इथपर्यंत कळालं का इव्होल्युशन काय. आता इव्होल्युशन, आता मी तुम्हाला हा चॅप्टर सुरू होण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की हिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण जोपर्यंत तुम्ही त्याला सायंटिफिक प्रूफ देत नाही, एक असं प्रूफ देत नाही की जे आपल्याला विश्वासात बसल, तोपर्यंत हिस्ट्री तुम्हाला लक्षात ठेवते का, नाही लक्षात ठेवते. समजते. म्हणून आपण आजपर्यंत आलेल्या खूप साऱ्या हायपोथेटिकल गोष्टी आपल्या हिस्ट्रीमध्ये घेतलेल्या नाही. समजते. हिस्ट्री अशाच गोष्टीला लक्षात ठेवते की ज्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये घडलेल्या आहेत. मग आता सर हे नॅचरल सिलेक्शन होते, आपण एका प्रोटोप्लाझ्ममधून जन्माला आलोय, मग याचे प्रूफ काय, त्याचे एव्हिडन्सेस आहेत. आता ते आपण पुढच्या लेक्चर पासून सुरू करू. त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकली, अॅनाटॉमिकली खूप सारे एव्हिडन्सेस आहेत, वेस्टिजियल वगैरे वगैरे. तर ते एव्हिडन्सेस आपल्याला बघायचे. पण इथपर्यंत इव्होल्युशनचे तुम्हाला बेसिस कळाले. काय इव्होल्युशन कशासाठी शिकायचं आपल्याला, आपले अँसेस्टर कोण होते, आपण कोणापासून तयार झालो हे शिकण्यासाठी आपण काय शिकतो, इव्होल्युशन शिकतो. म्हणजे जर का तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रोटीन विचारलं तर तुम्हाला नोट्स लिहिता आली पाहिजे की सगळ्यात आधी 3.5 बिलियन इयर अगो अर्थवरती काय सुरू झाली, लाईफ प्रोसेस सुरू झाली. मग लाईफ प्रोसेस सुरू होत असताना पहिले सिंपल एलिमेंट्स बनले, 2-4 एलिमेंटचे एक्झाम्पल लिहायचे. त्या सिंपल एलिमेंट्स पासून कंपाऊंड्स बनले, त्या कंपाऊंड पासून मिक्सचर्स बनले, त्या मिक्सचर्स पासून पहिला प्रिमेटिव्ह सेल जन्माला आला, ज्याचं नाव काय होतं, प्रोटोप्लाझ्म. काय होतं, प्रोटोप्लाझ्म. मग या प्रोटोप्लाझ्मने स्वतःमध्ये रिप्रोडक्शन केलं. रिप्रोडक्शन केल्यानंतर त्याच्यामधले काही सेल हे नॅचरली सिलेक्ट झाले ड्यू टू देअर अडॅप्टेशन ऑर द लाईफ प्रोसेसेस. त्यांनी स्वतःला त्या कंडिशननुसार अडॅप्ट केलं, स्वतःला जगवणं शिकवलं. आणि जे नाही झाले त्यांना काय केलं, नेचरली डिमिनिश करून टाकलं. याच प्रोसेसला काय म्हणतात, नॅचरल सिलेक्शन. काय म्हणतात, नॅचरल सिलेक्शन. समजलं इथपर्यंत? घेऊन